माणसाने ना आयुष्य जगताना ना माणसाला काही गोष्टी आहे ना त्याच्या धरबंद असलाच पाहिजे. म्हणजे बाईला, पुरुषाला पुरुषाला बायकोचा धाक आणि बायकोला नवऱ्याचा धाक हा असलाच पाहिजे. नाहीतर ते वाहवत जातात आणि नंतर पस्तावा करण्याची वेळ येते आणि नंतर लोकं नावच ठेवतात. मग मी काय बोलते, का आपण आपल्या म्हणजे आपल्यासाठी आपल्याला लोकांना नावं का ठेवू द्यायची, आहे की नाही? आपण असं वागायचंच नाही, की लोकांनी नावं ठेवले पाहिजे, हो की नाही? समाज आहे. समाजामध्ये नवरा-बायको हे नातं का केलेलं आहे? मग कुत्री रस्त्यावरची नाही का? मग तसंच राहिलं असतं आपण, की ह्याचे लेकरं ह्याच्या माणसानं जन्म दे, त्या माणसानं जन्म दे. तसं नाही. माणसाचं आयुष्य हे थोडं वेगळं आहे. समाजाने त्याला एक सन्मान, रिस्पेक्ट समाजात त्याचं वेगळं आहे, है ना? म्हणून तर नवरा-बायको, लग्न नाहीतर एवढे गर्भपात केंद्र निघालेच नसते. का? तर आडून-दडून केलेलं ते काढून टाकतात आणि नवऱ्याचं ते ठेवतात. हो की नाही? असं आहे बघा. म्हणजे मला काय म्हणायचं, समाजामध्ये ना नवरा-बायको ह्या नात्याला ना खूप रिस्पेक्ट आहे. आता कालच एक गोष्ट सांगायची होती म्हणजे माझा भाऊ आहे ना मोठा, सर्वात मोठा भाऊ. त्याला आणि त्याच्या बायकोला फार रिस्पेक्ट म्हणजे हे मान देतात. का देतात? कारण ते दोघं नवरा-बायको जर आले ना, तर समाजामध्ये एक किंमत राहते आपली, आहे की नाही? असं आहे बघा. म्हणून त्याला सगळेजण बोलवतात. नवरा-बायकोमध्ये किती पण त्यांच्यात तर इतके वाद आहेत, इतके भांडणं आहेत ना, म्हणजे असे छोटे-छोटे. परंतु ते समाजापुढे नवरा-बायको म्हणून जेव्हा येतात ना, तेव्हा लोकं हे करतात, आदर्श घेतात, की नाही बाबा हे बघा हे भांडतात पण आणि एकत्र पण राहतात आणि चांगले गुण्यागोविंदाने इतक्या दिवस त्यांनी संसार केला. म्हणून त्यांना लोकं कुठल्या पण कार्यक्रमाला बोलवतात. तर असं असतं नवरा-बायकोचं नातं. एक समाजामध्ये प्रतिष्ठा असते आणि जर ती प्रतिष्ठा गेली ना, तर काय फायदा नाही हो. म्हणून प्रतिष्ठा, इज्जत खूप जपली पाहिजे आपली. थोडी ना थोडी, जास्त नाही जपता आली तर थोडी ना थोडी जपली पाहिजे आणि तुमच्या मनाला पण वाटलं पाहिजे, की नाही बाई मला समाजात ना खूप मान आहे. समाजात मला खूप इज्जत आहे. आता एक 2-4 वर्ष तुम्हाला काही वाटणार नाही, पण जसं-जसं तुमचं वय वाढेल ना, तसं-तसं तुम्हाला समजेल, की नाही बाबा प्रतिष्ठा आणि सन्मान आणि इज्जत ही कमवावीच लागते. गमवायचं काहीच कारण नाही. कारण देवाने तुम्हाला सर्व दिलेलं आहे. मग का ह्याच्या त्याच्यासाठी आपली इज्जत आपण गमवायची? ते लोकं गमावतील का? त्यांच्या समाजामध्ये त्यांची इज्जत नाही. मग आपण आपल्या समाजामध्ये, आपल्या नातेवाईकांमध्ये आपली इज्जत का घालवायची? तर असं करू नका. आपली इज्जत आपल्या हाताने काढू नका. म्हणजे लोकं तुम्हाला नावं ठेवणार नाही. एवढंच सांगायचं होतं. आणि हल्ली काय झालेलं आहे, माणसाला असं वाटतं आपल्याला कोण बघतं, कोण काय करतं, पण सगळं CCTV चालू असतात. म्हणजे डोळे, CCTVला डोळे म्हणते मी. ते काही ना काही सगळं पाहत असतात आणि ते टिपत असतात.